काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर येते। एकनाथ शिंदे यांच्यावरती सध्या ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत आणि सतत तापामुळे त्यांच्यावरती अँटीबायोटिक औषधही सुरू असल्याची माहिती आहे। शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आलेली आहे, मात्र अशक्तपणा आणि ताप यामुळे त्यांना 2 दिवसांपासून आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय। अशक्तपणा आल्यानं त्यांना सलाईन सुद्धा लावण्यात आलं होतं। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैदेही, काय सांगाल नेमकं डॉक्टरांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना काय निर्देश दिलेत? अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत जी आहे ती बरी नव्हती आणि त्यासाठी आपण बघतोय की गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी अनेक डॉक्टर येत होते। अनेक डॉक्टरांकडून त्यांची ट्रीटमेंट चालू असल्याचं बघायला मिळालं होतं। अगदी त्यांना सतत ताप येत असल्याची देखील माहिती मिळत आहे। ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे जे आहेत ते गावी गेले होते आणि साताऱ्याला गेल्यानंतरही त्यांच्यावर जी आहे ती ट्रीटमेंट त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि तरी देखील त्यांचा ताप उतरलेला नव्हता आणि तरी आता मुंबईत आलेले आहेत। मुंबईमध्ये ज्युपिटर हॉस्पिटल मधले अनेक डॉक्टर त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते सध्या त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती मिळत आहे। अर्थात त्यांची ब्लड टेस्ट देखील करण्यात आली। या ब्लड टेस्टमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची टेस्टिंग करण्यात आली, मात्र या दोन्ही टेस्ट ज्या आहेत त्या निगेटिव्ह आलेल्या आहेत। मात्र पांढऱ्या पेशीच्या पद्धतीनं सातत्य त्यांचं दिसून येत नाहीये। सारख्या वर आणि खाली पांढऱ्या पेशींची संख्या जी आहे ती बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे नेमकं कारण काय आहे आजारपणाचं हे खरं तर शोधण्याचा प्रयत्न डॉक्टर करत असल्याची माहिती देखील मिळत आहे। गेल्या 2 दिवसापासून एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे कोणालाही भेटत नाहीयेत। त्यांना अशक्तपणा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे खरं तर त्यांना सलाईन देखील लावण्यात आलं होतं, मात्र जे लोक त्यांना भेटायला येत आहेत त्यांना ते भेटत नसल्याची देखील माहिती मिळत आहे। आज खरं तर एक बैठक नियोजित केली होती, मात्र ही बैठक देखील VCच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं खरं तर ही बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र ही